आज आपण बनवणार आहोत मस्त काळ्या रश्श्यातील झणझणीत आणि चमचमीत अशी सोयाबीन वड्यांची भाजी। तर बघा, इथे मी OPDमध्ये जाण्याच्या अगोदर सोयाबीन वडे छानपैकी मीठ टाकून आणि उकळतं पाणी टाकून शिजवून घेतले होते आणि नंतर मी ते थंड पाण्याने स्वच्छ धुवून आणि पिळून घेतले होते। वडे अति गाळ होईपर्यंतही शिजवायचे नाहीत, कारण नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्येही ते ॲड करून शिजवायचे असतात, त्यामुळे वडे खूप गाळ होऊ द्यायचे नाही। तर बघा, नंतर मी छान पाणी त्यातलं सगळं पिळून घेतलं आणि काय झालं की OPDतून आले आणि माझ्या छोट्या जाऊबाईच्या मम्मी म्हणजे आमच्या मावशी आल्या घरी आणि त्यांनी मला एक ट्रिक सांगितली की तू एका पॅनवर तेल घे, हे पिळून घेतलेले वडे त्यामध्ये ॲड कर, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद पावडर ॲड कर, वडे मस्त तेलामध्ये परतवून घे। मी तेलही अगदी थोडंसंच इथे घेतलं आहे बघा आणि वडे परतवून घेतले। तर त्यांनी ही ट्रिक सांगितल्यामुळे भाजी एवढी टेस्टी बनली होती ना। मी अगोदरही बनवली होती, पण वडे अशा प्रकारे फ्राय करून घेतले नव्हते, पण ह्यावेळी एकच नंबर बनला होता हा सोयाबीन वड्यांचा रस्सा। त्यानंतर मग मी तयारी केली ग्रेव्हीसाठीची। त्यासाठी मी खोबरं डार्क ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतलं। गॅसवर जाळी ठेवून हे कांदे काळे होईपर्यंत भाजून घेतले होते। रोस्टेड चना डाळ आणि ही जी थोडीशी 1 चमचा एवढी मी खसखस देखील ॲड केली होती। सगळं काही छान भाजून थंड होऊ दिलं, मिक्सर जारमध्ये ॲड केलं, भरपूर अशी काड्यांसहित कोथिंबीर आणि पाणी ॲड करून मस्त अशी ही पेस्ट तयार करून घेतली। पेस्ट जरा मी ही जास्तच बनवत असते, नंतर एखादी भाजी छान साजरी होऊन जाते, म्हणजे मी ही पेस्ट अर्धी काढून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि नंतर मी त्यामध्ये दुसरी एखादी भाजी बनवणार होते। तर बघा, यामध्ये मी अर्धीच पेस्ट ॲड केली। अगोदर तेल घेतलं, त्यामध्ये तमालपत्र ॲड केलं आणि ही पेस्ट ॲड केली। सगळं काही मीठ टाकून छान परतवून घेतलं। मसाला अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा। त्यानंतर मी 2 छोटे चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली, ती देखील मी तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत अगदी छान परतवून घेतली। मी ही पेस्ट यासाठी अर्धीच ॲड केली आहे की आम्हाला ही भाजी रस्सेदार हवी आहे, कारण आम्ही ती बाजरीच्या भाकरीसोबत मस्त चुरून मुरून खाणार आहोत। तर बघा, आता इथे मी काही पावडर्ड मसाले जसे की लाल मिरची पावडर, हळद पावडर, 2 छोटे चमचे माझा होममेड गरम मसाला, 2 छोटे चमचे कोणत्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला आणि 2 छोटे चमचे ही होममेडच धने पावडर आहे, ती मी इथे ॲड केली। सगळं काही छान मिक्स करून परतवून घेतलं। शेवटी मी कसुरी मेथी ॲड केली आणि छान परतवून घेतली। नंतर कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली। बारीक कट करून घेतलेली असं मी म्हणणार नाही, कारण मला अजिबात बारीक कट करता येत नाही। नंतर यामध्ये मी उकळतं पाणी ॲड केलं। पाणी ॲड केल्यामुळे मीठही ॲड केलं आणि झाकण ठेवून ग्रेव्ही अशी मस्त उकळू दिली। आता सध्या पातळ दिसते, पण नंतर हळूहळू ही ग्रेव्ही घट्ट होत चालते। मग हे परतवून घेतलेले सोयाबीन वडे यामध्ये ॲड केले। हे वडेही मस्त ग्रेव्हीसोबत उकळू दिले। भाजी छान सेट झाली की गरमागरम सर्व केली। सगळ्यात शेवटी मी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील ॲड केली होती। कोथिंबीर, अद्रक लसूण हे सगळं अगदी मस्त ॲड केलं ना की भन्नाट बनते ही काळ्या मसाल्यातील भाजी। काळ्या मसाल्याचा रस्सा असेल आणि इंद्रायणी राईस नसणार तर काय मज्जा ना। तर मग मी मस्त इंद्रायणी राईस बनवला होता। मावशींची भाकरीही होणं बाकी होतं, त्यामुळे मग मी राईससोबतच व्हिडिओ शूट करून घेतला। मस्त इंद्रायणी राईस आणि ही काळ्या ग्रेव्हीतील सोयाबीनची भाजी, सोयाबीन वड्यांची भाजी, आणि काय मस्त लागतं सोबत कांदा आणि लिंबू असेल तर मस्त लिंबू पिळलं आणि सोयाबीनच्या ह्या काळ्या ग्रेव्हीसोबत बाजरीची भाकरी आणि इंद्रायणी राईस, एकच नंबर बनलं होतं सगळं। आम्ही सगळ्यांनी जेवण खूपच एन्जॉय केलं। सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी, सुखी आणि समाधानी रहा। पण चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।